मनवाले आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही, त्यांना फोटो काढायला परमिशन नाही. इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात. मनुवादी एखाद्या मंत्र्याची बायको इथे येऊन डान्स करेल ना, त्यांना हे सिक्युरिटी देतील. त्यांच्या समोर समोर चमच्यासारखे फिरतील. त्यांचं परमिशन देत नव्हते. भिक्खू संघाला म्हणे संघदान करण्यासाठी इथं परमिशन नाही. तुम्हाला भिक्खूला संघदान करायचं असेल तर बाहेर करा म्हणे. बोधे इथं जर कोणी मनुवादी आले असून खालून यायला पाकिट देत असतील तर हे लोक हे ओरिजिनल आमची प्रॉपर्टी असून हे मनुवाद्याला प्रॉपर्टी विकून राहिले, हे मनुवाद्याला देऊन राहिले. बाबा बाकी इथं कोणते मनुवादी आत असेल तर यांना परमिशन पाहिजे नाही. खालून यांना जर दीक्षाभूमी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का वैयक्तिक? तुम्ही सांगा मला, दीक्षाभूमी कोणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का? हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे, आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे. आमचा अधिकार आहे इथं, कोणा मनुवाद्याचा अधिकार नाही इथं. हे आम्ही आमच्या समाजावर कलंक आहे. ते लोक हे आमच्या हे आरएसएसचे पिल्ले आहेत. हे जे आहेत ना, हे आरएसएसचे पिल्ले आहेत. जेबीमाले नाही, ते जेबीमाले नाही, ते आरएसएसचे पिल्ले आहेत. यांना आतमधून जे भेटते की नाही, यांच्या ढेऱ्या फुकतात, यांचं पोट भरते. यांना समाजाशी काही लेनदेन नाही. यांना दीक्षाभूमीचे नाही, अर्धी दीक्षाभूमी आहे ना मनुवाद्याच्या घातली, आता हे पुरी घालायच्या मागं लागलेले आहेत. हे आपलं काहीच राहू देणार नाही, फक्त हे आपली भाकर भाजून राहिले. हे बघा, हिची जे ही कमिटी आहे ना, मी सगळ्या कमिटीला म्हणतो, दीक्षाभूमीची जे कमिटी आहे मनुवादी कमिटी आहे, हे जे करून राहिले की नाही बिलकुल गलत करून राहिले. ही आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, हे सगळ्याच्या जे भीमाल्याची प्रॉपर्टी आहे, आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे. कोणी मैचा लाल रोखू शकत नाही. मी उद्या इथं येऊन शूटिंग करून तुम्हाला बाबासाहेबाच्या गाण्याची शूट करायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल. बोलले बरोबर आहे. बाबासाहेबाच्या बाकी दुसरे जर कोणते व्हिडिओ असतील, एखाद्या मंत्र्याची बायको इथे येऊन नाचली ना, तर यांना परमिशनची गरज नाही. कारण ते मंत्र्याची बायको आहे, यांना खालून देते ना, तेव्हा यांना हे मंत्र्याची. मम्मी म्हणे कोणती अंजली भारती आहे म्हणे, मला काही नाही करायचं, बोलू म्हणे तिला. त्यांना काय लेनदेन आहे समाजाशी? कोण अंजली भारती, कोण नेता, त्याला लेनदेन नाही आहे समाजाची. त्यांना प्रकाश आंबेडकरांशी सांगा लेनदेन नाही. यांना म्हणून आरएसएसच्या पिल्ले आते. ती प्रॉपर्टी आहे आमच्या, तुमची नाही. तुम्ही इथं कोणते सुपरवायझर आहे हे हा म्हणून काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही, हे सगळ्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे. मॅडम, आम्ही कार्य करत आहे. कार्य करत आहात तुम्ही इथं, कार्य करत आहात तुम्ही इथं.